एका रात्री 3 माणसे त्यांच्या मित्राच्या रेस्टॉरंटमध्ये आली. आज रेस्टॉरंट बंद आहे, तो माणूस घाईने म्हणाला. पण जेव्हा त्याने पाहिलं की ते कोण आहेत, तो हसला. या आत मित्रांनो, तुमच्यासाठी आमचं रेस्टॉरंट कधीच बंद नसतं. आजचं सगळं माझ्याकडून. काउंटरवर उभी असलेली त्याची पत्नी रागाने कुजबुजली. ते पुन्हा आलेत. मार्टिन, आपल्याकडे जे थोडंफार उरलंय तेही तू मोफत देणार आहेस. आपण पूर्णपणे कंगाल होऊ. प्रिये, कृपया समजून घे, तो शांतपणे म्हणाला. उद्या तरी हे ठिकाण बंदच होणार आहे. किमान शेवटच्या वेळी तरी माझ्या मित्रांची सेवा करू दे. ती थंडपणे मान हलवते. हे वेडेपणाच आहे. मार्टिन मित्रांकडे गेला आणि म्हणाला, मित्रांनो, हवं ते ऑर्डर करा. त्यातला एक हसत म्हणाला, सगळ्यात महागडा पदार्थ आण. आज आपण थाटात साजरं करतोय. जड अंतःकरणाने मार्टिनने स्वयंपाक केला आणि त्यांना जेवण वाटलं. ते खाल्ले, हसले, टोस्ट केले आणि नंतर उठून निघून गेले. आजच्या रात्रीसाठी धन्यवाद मार्टिन, तू खरा मित्र आहेस. पण त्यांनी पैसे दिले नाहीत. त्याची पत्नी संतापली. एका रात्रीत $500चं नुकसान? मैत्रीच्या नावाखाली? तू मूर्ख आहेस मार्टिन. ते तुला वापरतात आणि निघून जातात. मार्टिनचं मन दुखावलं. तेवढ्यात ती ताट उचलायला गेली आणि अचानक थांबली. त्या ताटाखाली नोटांचा जाड गठ्ठा होता. आश्चर्याने त्यांनी दुसरं ताट उचललं. मग तिसरं. प्रत्येक ताटाखाली पैसेच पैसे. शेवटी एक छोटी चिठ्ठी दिसली. मार्टिन, धन्यवाद. नेहमी खरा मित्र राहिल्याबद्दल. आजची रात्र मोफत नव्हती. तुझ्या चांगुलपणाचीही आमची छोटी परतफेड आहे. तुझं रेस्टॉरंट आता पूर्वीसारखं चांगलं राहिलेलं नाही, म्हणून आम्ही तुझ्या व्यवसायासाठी $30,000 ट्रान्स्फर केले आहेत. कारण खरी मैत्री सगळ्यात कठीण काळातच सिद्ध होते.